तर आज आपण ज्या आंतरराष्ट्रीय संस्थेबद्दल माहिती गेलो ते आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला शॉर्टकट आपण नासा या नावाने ओळखतो. आता जसं आपल्या इंडियामध्ये इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे, ओके, तर ही ज्या पद्धतीने कार्य करते तसं आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची एक संस्था आहे, अवकाश संशोधन संस्था, ती कोणती आहे? नासा, असं तिचं कार्य आहे. आता ही जी बिल्डिंग तुम्ही बघत आहात ती आहे मॅरी डब्ल्यू जॅक्सन नासा हेडक्वार्टर्स बिल्डिंग इन वॉशिंग्टन DC. आता तुम्हाला माहितच असेल की अमेरिकेची जी राजधानी आहे ती कोणती आहे? वॉशिंग्टन DC. आणि ही ते जे नासा आहे तिचं काय आहे? त्या ठिकाणी हेडक्वार्टर आहे, म्हणजे जे मुख्यालय आहे. हा, तर हे मुख्यालय त्याचं वॉशिंग्टन DC या शहरामध्ये आहे. आता पुढे आपण PPT मध्ये काही महत्वपूर्ण माहिती जी आहे नासा बद्दल ती समजून घेण्याच्या अगोदर मी हे PPT प्रेझेंटेशन इथं क्लोज करतो आणि स्क्रीनवर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड केली आहे. त्या इन्फॉर्मेशन बद्दल आपण आता थोडस डिस्कस करू. आता नासा जे आहे तिचं जुनं नाव होतं NACA, नॅशनल ऍडवायझरी कमिटी अँड एरोनॉटिक्स, असं तिचं नाव होतं. आता हे जे NAC आहे, नाका, हिचं रूपांतर हे कशामध्ये झालं? नासामध्ये. आता सांगितल्याप्रमाणे हे जी अवकाश संशोधन संस्था आहे ही अमेरिकेमध्ये आहे. याची जी स्थापना आहे, आता या संस्थेचं जी स्थापना आहे ती झालेली आहे 29 जुलै 1958 आणि जे प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेलं आहे ते आहे 1 ऑक्टोबर 1958. आता त्यावेळेचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ते होते ड्वाइट आयझेनहॉवर. तर यांच्या हस्ते ही जी नासा आहे तिची स्थापना करण्यात आली. आता नासाचं जे पहिलं पाऊल आहे ते आहे अपोलो मून लँडिंग मिशन. मून म्हणजे काय? चंद्र. तर चंद्राच्या संदर्भात त्यांचं एक अपोलो मिशन होतं आणि हे मिशन नासाचं पहिलं मिशन किंवा पहिलं पाऊल आपल्याला म्हणता येईल. आता नासाची काही ध्येय आहेत, तशी तर बरीचशी ध्येय आहेत, परंतु काही प्रमुख ध्येयाबद्दल आपण चर्चा करू. की पृथ्वी आणि जे विश्व आहे यामध्ये जेवढे काही वैज्ञानिक समज आहे ते विस्तृत करणे, म्हणजे विश्वाच्या अंतरंगाचा शोध घेणे, हे नासाचं एक ध्येय आहे. त्यानंतर नवीन अंतराळ तंत्रज्ञान तयार करणे. आता आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस जे आर्टिफिशियल सॅटेलाइट, ज्यांना आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो, त्याचं प्रक्षेपण आपण वरचे वर करत चाललो आणि त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र असे काय येत आहे? बदल येत आहे. आणि पृथ्वीवरच या गोष्टीचा फायदा नाही, तर पूर्ण अंतराळ संदर्भात जी ज्ञानाची कक्षा आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीच्या उपग्रहांचा वापर करत असतो. आणि म्हणून नवीन अंतराळ तंत्रज्ञान विकसित करणे, तयार करणं, हे सुद्धा त्यांचं काय आहे? ध्येय आहे. त्यानंतर ऍडव्हान्स वैमानिकी संशोधन. त्यानंतर आहे ऍडव्हान्स वैमानिकी संशोधन. आता जसं की एरोनॉटिक्स हा शब्द तुम्ही त्यामध्ये वाचलेला आहे, तर ऍडव्हान्स पद्धतीची जी वैमानिकी तंत्रज्ञान आहे ते सुद्धा त्या संदर्भात रिसर्च करणे, संशोधन करणे, हे सुद्धा कोणाचं कार्य आहे? नासाचं कार्य आहे. आता 1985 पर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 4 स्पेस शटल आहेत. तर 4 स्पेस शटल ऑर्बिटर्स हे कोणी बांधले? नासाने. त्यानंतर 12 एप्रिल 1891 जे स्पेस शटल आहे याचं प्रथम उडान जे आहे हे कोलंबिया मधून नासाने केलं.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, ज्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, थोड्या वेळानंतर आपण पाहणार आहोत की 1993 पासून ते आजतागायत हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे हे कार्यान्वित आहे. त्यानंतर काही नक्षत्र कार्यक्रम असतील, ज्याचा कालावधी होता 2005 ते 2010, म्हणजे आकाशातील जे तारकासमूह आहे त्या संदर्भातला. त्यानंतर कमर्शियल क्रू प्रोग्राम हा 2011 पासून स्टार्ट केलेला आहे. त्यानंतर मंगळ ग्रहाकडे जर प्रवास केला तो 2010 ते 2017, आणि जे आर्टेमिस प्रोग्राम आहे 2017 पासून, ज्याला आपण ग्रँड टूर्स म्हणतो, आणि याच्यामध्ये जे आहे ना सौर मंडळ जे आहे तर सौर मंडळाची ग्रह शोधणे अशा पद्धतीचे उपक्रम, अशा पद्धतीचं कार्य हे नासाचं आहे. आता बिल्डिंग तर तुम्ही ऑलरेडी पाहिलीच आहे. त्यानंतर आपण ज्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बद्दल बोललेलो आहे, ओके, तर त्याचा फोटो तुम्ही इथं पाहू शकता की हे जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, ओके. सो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ॲज सीन फ्रॉम स्पेस शटल एंडेव्हियर ड्युरिंग STS-134. ठीक आहे, त्यांचं ते लॉन्चिंग असेल त्याच्या साईनचा फोटो काढलेला आहे. तर हा आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. हा सुद्धा कोणी लॉन्च केला आहे, नासाने. त्यानंतर इथे जर पाहिलं की जे व्यावसायिक संदर्भात मी सांगितलं तुम्हाला की कमर्शियल रिसप्लाय सर्व्हिस, तर त्या मिशन अंतर्गत या ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असेल, त्यानंतर हा ड्रॅगन, हे सिग्नस, असे काही गोष्टी नासानं काय केलेलं आहे, लॉन्च केलेला आहे. त्यानंतर कमर्शियल क्रू प्रोग्राम मी आता सांगितलं की तो केव्हा सुरू केला त्याने 2011 पासून, आणि आज सुद्धा तो अस्तित्वात आहे. तर इथं पहा क्यू ड्रॅगन आहे लेफ्ट साइडला आणि स्टार लाइनर आहे राईट साइडला. तर हे अप्रोचिंग द ISS ऑन देअर रिस्पेक्टिव्ह मिशन, म्हणजे त्यांचे स्वतःचे असे मिशन आहेत, आणि त्या मिशन मध्ये ते काय करत असतात, तर हे आहे कमर्शियल क्रू प्रोग्राम 2011. त्यानंतर हे आहे पहा लॉन्च ऑफ आर्टेमिस, म्हणजे सॅटेलाइट लॉन्चिंग तर तुम्ही पाहिलंच आहे. तर आर्टेमिस लॉन्चिंग जी आहे ही नासा जे आहे त्यांनी कशा पद्धतीने लॉन्च केलं आहे याचा फोटोग्राफ सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. हे सुद्धा नासाचंच कार्य आहे. त्यानंतर प्लॅनेटरी सायन्स मिशन, म्हणजे जे विविध ग्रह जे आहेत तर या ग्रहांचा शोध जे आहे त्या संदर्भात काही मिशन्स नासाचे आहेत. सो हे आहे मंगळ ग्रहावरचं, इथे दिलंय पहा क्युरिसिटी ऑन द सरफेस ऑफ द मार्स. आता मंगळ ग्रह जे आहे ना तर त्याचं एक उपक्रम आपण पाहिला, एक मिशन नासाचा. तर त्या संदर्भातलं कशा पद्धतीनं पहा हे मंगळ ग्रह आहे आणि त्याच्या सरफेसवर कशा पद्धतीनं या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी त्या ठिकाणी अभ्यासासाठी कशा पद्धतीनं पाठवले हे तुम्हाला या पिक्चर मध्ये पाहायला मिळते, ओके. त्यानंतर काही ऍस्ट्रोफिजिक्स बद्दल बोललो मी, ओके. तर जे ऍस्ट्रोफिजिक्स स्पेसक्राफ्ट फ्लीट आहे, ओके, तर हे सुद्धा 2022 चा प्रोग्राम आहे. हा सुद्धा कोणाचा आहे, नासाचाच. त्यानंतर चंद्र, ओके. सो चंद्राचे एक्स रे ऑब्झर्वेटरी आहे, ओके. तर ऍक्च्युअल हा रेंडर केव्हा केलाय 2015, म्हणजे आज सुद्धा तो कार्यान्वित आहे. तर हे सुद्धा जे आहे चंद्र एक्स रे ऑब्झर्वेटरी हे सुद्धा नासाचंच कार्य आहे. त्यानंतर आहे अर्थ सायन्स प्रोग्राम मिशन. हा 1965 पासून नासाचं कार्य चालू आहे आणि ते आजतागायत सुरू आहे पहा. आणि जे अर्थ सायन्स आहे, ओके, हे दिलंय पहा स्कीमॅटिक ऑफ नासा अर्थ सायन्स डिव्हिजन ऑपरेटिंग सॅटेलाइट मिशन ॲज ऑफ फेब्रुवारी 2015, म्हणजे 2015 पासून
नासाचं जे अर्थ संदर्भातलं जे कार्य आहे तर त्यालाच आपण म्हणतो अर्थ सायन्स प्रोग्राम मिशन. हे केव्हापासून सुरू आहे? 1965. त्यानंतर जे स्पेस नेटवर्क आहे, स्पेस नेटवर्क मिशन त्यांचा 1983 आहे. आणि इथं जर पाहिलं आपण तर नियर अर्थ नेटवर्क ग्राउंड स्टेशन 2021चा हा रिपोर्ट है ना, की कशा पद्धतीने त्यांचं जे स्पेस नेटवर्क आहे ते कशा पद्धतीने कार्य करतं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल होईल. त्यानंतर साऊंडिंग रॉकेट प्रोग्राम, हा प्रोग्राम त्यांचा 1961 पासून चालू आहे. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर रॉकेट लॉन्च कशा पद्धतीनं फॅसिलिटीज अवेलेबल आहेत या ठिकाणी. आणि लॉन्चिंगच्या वेळेस ही पोझिशन जी आहे ही बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिले असेल. तर हे सुद्धा कार्य जे आहे ते आहे साऊंडिंग रॉकेट प्रोग्राम. हा 1959 पासून. फायनल का ह्युमन स्पेस फ्लाइट रिसर्च हा 2005 पासूनचा प्रोग्राम आहे, की अंतरिक्ष किंवा अंतराळामध्ये है ना, की अवकाशाचं स्पेसचं ह्युमनवर काही इफेक्ट आहे का, मानवावर काही परिणाम आहे का, तर या संदर्भातलं एक रिसर्च ह्युमन स्पेस फ्लाइट रिसर्च. तर इथं दाखवलंय पहा स्पेसएक्स जे आहे क्रू 4. तर इथे समंथा क्रिस्टोफोर्टी ऑपरेटिंग द R-Health-1 ऑफ द ISS, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचं कार्य चालतं है ना. फक्त म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आपण अभ्यासली त्याचा उद्देश काय आहे की आपल्याला माहित पाहिजे की नासा जे आहे ही कशा पद्धतीचं कार्य आहे, म्हणजे फ्युचर मध्ये आपल्या पृथ्वीवर काही संकट आहे का, त्यानंतर आणखीन काही ग्रहांबद्दल आपल्याला परफेक्ट इन्फॉर्मेशन घेता येईल का, त्यानंतर या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे, त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून आपल्याला पृथ्वी आणि मानवजातीसाठी काही आणखीन महत्वपूर्ण कार्य करता येतील का. तर या सर्व गोष्टींसाठी कार्य करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून कोणाची ख्याती आहे? नासाची. हे आजच्या व्हिडिओ किंवा पीपीटी प्रेझेंटेशनचा माझा काय होता उद्देश होता. ओके.